श्लोक 8. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. अर्थ: मी आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे परतंत्रासारखे राहणाऱ्या या संपूर्ण भूत समुदायाला पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: प्रत्येकाला स्वतःची अशी एक प्रकृती आहे. ती सात्विक, राजस, तामस अशी त्रिगुणात्मक आहे आणि त्यानुसारच प्रत्येक प्राणी आपापले कार्यव्यवहार अगर कर्म करीत असतो. आणि याचे उदाहरण देताना माऊली असं म्हणतात, म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत असं झालं होतं की अर्जुन हा विराट राजाकडे बृहन्नडेच्या रूपात राहत असतो आणि त्यांच्या राज्यावर कौरव जेव्हा हल्ला करतात तर तेव्हा तिथे युद्ध करायला जायचं असतं. तर तो जो उत्तर त्यांचा विराट राजाचा मुलगा आहे तो म्हणतो की मी खूप शूरवीर आहे आणि फक्त मला इथं सारथी नाही आहे. तर हा जो अर्जुन बृहन्नडेच्या रूपात असतो तो म्हणतो की मी चांगलं सारथ्य करू शकतो, मी अगदी अर्जुनाचं सुद्धा सारथ्य केलेलं आहे, तेव्हा महाराज मी तुम्हाला घेऊन जातो. आणि प्रत्यक्ष रणांगणावर गेल्यानंतर मात्र तो विराट पुत्र ते सर्व सैन्य बघून तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी अर्जुन त्याला थांबवतो. आणि त्याच संदर्भात ज्ञानदेवांनी ही एक सुंदर ओवी ह्या अध्यायात ह्या नाही ॲक्च्युली 18व्या अध्यायात सांगितलेली आहे. तिचा मी इथे उल्लेख करते. ज्ञानदेव म्हणतात की उत्तरी वैराटीचा राजा पळता तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझं. कारण हा क्षात्र स्वभाव जो आहे तो तुला स्वस्थ बसून देणारा नाही. असंच प्रत्येक मनुष्य किंवा प्राणी मात्र प्रकृतीचे अधीन असल्याने तो परतंत्र असल्यासारखाच वागतो आणि त्यावेळी त्याचा जो स्वभाव आहे तो त्याला ते कर्म करायलाच लावतो. भगवंताचे ठिकाणी झालेले अहमचे स्फुरण म्हणजेच ज्ञानशक्तीचा उदय हेच मायेचे खरे स्वरूप आहे. ती भगवंताला वश आहे, मात्र इतर सर्व त्या मायेच्या अधीन आहेत. हा भगवंतातला आणि आपल्यातला फरक सर्वांनी लक्षातच घ्यायला हवा. आणि म्हणूनच भगवंताला जे स्फुरण झाले की एकोहम बहुश्याम, तिचे उद्दिष्ट असे आहे की तिच्यामुळे आत्मा म्हणजे परमात्मा सगुण साकार झाला. विविधतेने नटलेले हे सारे विश्व म्हणजेच प्रकृती आहे. म्हणूनच सारे विश्व हे भगवंताचे योगैश्वर्य असे आहे. विश्व हे प्रकाश आहे. अशी ही विश्वाची उत्पत्ती म्हणजेच परब्रह्माचे विविधतेने साकारणे आहे आणि ते पुन्हा पुन्हा सातत्याने होत असते. त्याचे खरे कारण सुद्धा असे आहे की या अनंत जीवांच्या उन्नतीसाठी संकल्पित योजनेनुसार, म्हणजे भगवंताची जी योजना आहे त्यानुसार या सृष्टीची रचना केली जाते. येथे अनंत जीव आपल्या परम उन्नतीसाठी विशेष पुरुषार्थ संपादन करून आपला उत्कर्ष प्राप्त करून घेतात. सर्वांना उत्तम सुख, परम आनंद आणि परम उत्कर्ष यांची प्राप्ती व्हावी याचसाठी हा संकल्प भगवंतांनी केलेला आहे. प्रत्येक जीव आपल्या सत्व, रज आणि तमगुणानुसार वर्तन करतात, म्हणजे वागतात. आणि हे अगदी खरे सुद्धा आहे. या 3 गुणांच्या लोकांचा उपयोग सबल, सुसज्ज आणि सामर्थ्यवान अशा समाज रचनेसाठी जर लोकनेत्यांनी केला तर हा समाज खूपच चांगला होऊ शकतो. आणि यासाठी समर्थांनी असं सांगितलेलं आहे की धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट. राजकारण करताना आपल्याला जर समाजाची व्यवस्था, शांतता आणि चांगल्या पद्धतीने जर जडणघडण करायची असेल तर प्रत्येकातले आपापले गुण त्या राजकर्त्यांनी किंवा नेत्यांनी ओळखून त्याप्रमाणे त्या लोकांचा उपयोग आपल्या कार्यासाठी अतिशय कल्पकतेने जर केला तर हा समाज चांगलाच होईल. आणि जेणेकरून सर्व स्तरातील लोक आपापल्या परीने लोककार्यासाठी आपले जीवित
कारणी लावून सर्वांची सुखाचाच विचार करतील. म्हणजे मग समाजात असं दिसणार नाही की जे बलवान आहेत किंवा जे काय आपण म्हणूया त्यांना दांडगे लोक आहेत, ते समाजातील दुर्बलांचं शोषण करतायत असं होणार नाही. तर त्यांची जी काही दांडगेपणा आहे किंवा जी शक्ती आहे ती समाजाच्या चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणायला पाहिजे. आणि मग असं झालं तर प्रत्येकाचे प्रकृतीनुसार प्रत्येकजण स्वधर्माप्रमाणे आपले स्वकर्माचे पालन करेल आणि मग प्रकृतीवश राहून सुद्धा प्रत्येकजण आपली उन्नती करून घेईलच. येथे भगवंत सांगत आहेत की मी प्रकृतीला वश करून घेऊन या सृष्टीची पुन्हा पुन्हा निर्मिती करतो. सृष्टी निर्मितीचे हे कार्य फक्त त्याचेच म्हणजे फक्त भगवंताचे किंवा परमेश्वराचेच आहे. कारण हे काम दुसरा कोणीच करू शकत नाही. ही सृष्टी निर्मितीपूर्वी अन्य कोणीच नसते. तेथे एकच एक तत्व सर्वत्र भरलेले असते. त्यातील काही भाग एकत्र आणून स्थिर केला जातो आणि त्यातून ही सृष्टी निर्माण होते. म्हणजेच इथे पंचमहाभूतांचा योग्य असा वापर करून सृष्टीची निर्मिती केली जाते. मात्र ही सर्व सृष्टी प्रकृतीचे स्वाधीन असते. या सृष्टीतील कोणीही स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. म्हणून महापुरुष, साधू, संत सर्व करणी ईश्वराची आहे असे जे सांगतात त्याचे कारणच हे आहे. आणि त्याचसाठी शिवाजी महाराजांसारखे जे लोकोत्तर नेते किंवा राजे होऊन गेले ते म्हणतात, हे राज्य श्रीचे आहे. स्वतः श्रीकृष्ण कोणत्याही गोष्टीचे कर्तृत्व स्वतःकडे कधीच घेत नव्हता. सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की मग हे सर्व कसे झाले, कसे होते? तर त्याचे उत्तर आजचे प्रगत विज्ञानसुद्धा देऊ शकत नाही. कारण ते सांगते की प्रथम एक मूलद्रव्य होते. यालाच आपण परमेश्वर, परमात्मा असे म्हणतो. त्याचे खंड होऊन गॅस ड्रॉप्स बनले. पण ते कसे झाले याचे उत्तर मात्र अद्याप कोणालाच सांगता येत नाहीये. या गॅस ड्रॉपच्या स्फोटातून विश्वाची निर्मिती झाली. ही आपोआप होणारी प्रक्रिया आहे. तिलाच आपण ईश्वराची निर्मिती म्हणतो आणि हे पुन्हा पुन्हा घडत राहते. इथे आपण थांबूया.